गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज या कंटेंटमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहे तो आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं स्वरूप जे आहे ते सुरुवातीला आपण बघूयात. Prepare a store ledger account from the following transaction assuming the issues of the store has been made on the principle of the first in first out. म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट आउट या मेथडनुसार आपल्याला स्टोअर लेजर तयार करायचं आहे. खाली आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातले परचेसेस आहेत युनिट्समध्ये दिलेले आहेत, त्यांच्या अमाऊंट जे आहेत त्या रुपयांमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर इश्यूज दिलेले आहेत, त्यांचे फक्त युनिट्स दिलेले आहेत, त्यांच्या अमाऊंट्स जे आहेत किंवा रेट जे आहेत ते दिलेले नाहीत. जानेवारी सुरुवातीला 2, त्यानंतर 20 जानेवारी दोनही वेळेला परचेस आहेत. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये इश्यूड केलेले आहेत 1000 युनिट्स 5 तारखेला. त्यानंतर 10 फेब्रुवारीला 3000 युनिट परचेस केलेले आहेत. 12 फेब्रुवारीला 2000 युनिट इश्यू केलेले आहेत. त्यानंतर 2 मार्चला 500 युनिट इश्यू केलेले आहेत. 5 मार्चला 1000 युनिट्स इश्यू केलेले आहेत आणि 15 मार्चला 2250 युनिट परचेस केलेले आहेत. त्याचबरोबर लास्ट 20 मार्चला 1500 युनिट परचेस केलेले आहेत. आता आपल्याला स्टोअर लेजरमध्ये काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे. म्हणून आपण स्टोअर लेजर जे आहे ते ओपन करूया. हे असेल आपल्यासमोर स्टोअर लेजर किंवा स्टॉक रजिस्टर ज्याला आपण म्हणतो ते. सुरुवातीला आपण इथं काय करूयात, डेट लिहूयात. पहिला आपला जो काही बॅलन्स असेल तो घेण्यासाठी जानेवारी 2, 2012चे सगळे ट्रान्झॅक्शन आहेत, त्यामुळं फक्त आपण इथं काय करूयात, डेट जे आहेत आणि मंथ जे आहेत ते लिहूयात. 2 जानेवारी 2ला सुरुवातीला परचेसेस केलेले आहेत 2000 युनिट्स. रेट आहे 4 रुपये. क्वांटिटीजमध्ये आपण लिहूयात 2000, त्याचा रेट लिहूयात 4 रुपये 4.0. त्यानंतर त्याची अमाऊंट जी आहे ती कॅल्क्युलेट होते 8000. पहिला ट्रान्झॅक्शन आपला रेकॉर्ड झालेला आहे 1/2/2020ला. 2000 क्वांटिटीज किंवा 2000 युनिट्स आहेत ती परचेस केलेले आहेत 4 रुपये रेटनं. सेल्समध्ये काही येणार नाही, त्यामुळं आपण सेल्समध्ये काय करणार आहोत इथं आता काही लिहिणार नाहीत. त्यानंतर बॅलन्सेसमध्ये मात्र आपल्याला आता पहिल्या दिवसाला जे काही युनिट्स आलेले आहेत तेच आपल्याला लिहायचे आहेत. म्हणून क्वांटिटीमध्ये 2000 युनिट, रेट त्याचा 4 रुपये आणि अमाऊंट जे आहे ते अमाऊंट होते टोटल त्याची 8000 रुपये. म्हणून 8000 रुपये आपण काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आपला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो 20 जानेवारीला. 20 जानेवारीला ट्रान्झॅक्शन लिहित असताना वरती डेट जे आहे ते आपण पुन्हा एकदा व्यवस्थित करूयात. जानेवारी 2 डेट पूर्ण लिहूयात म्हणजे अडचण आपल्याला येणार नाही. 2/1/2012 अशा पद्धतीची अमाऊंट आपण खाली सुद्धा रेकॉर्ड करूयात. आता खालची जी काही नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो येतोय 20/1/2012. 20/1/2012ला परचेस केलेले जे काही युनिट्स आहेत ते आहेत 250, परंतु त्याचा रेट जो आहे तो मात्र आहे 5 रुपये. म्हणून क्वांटिटीजमध्ये आपण लिहितोय 250. त्यानंतर रेटमध्ये त्याची अमाऊंट लिहितोय 5 रुपये आणि अमाऊंट जी होते त्याची होते 250 गुणिले 5 1250. अमाऊंट आपण लिहिलेली आहे 1250. त्यानंतर सेल्स किंवा इश्यूजमध्ये आपण काही लिहिणार नाहीत, कारण कोणत्याही प्रकारचे सेल ट्रान्झॅक्शन या दिवशी झालेले नाहीत. आता नवीन जो काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे परचेसेसचा, त्या परचेसेसमुळं
आता दोन रेटचे जे काही क्वांटिटीज आहेत किंवा युनिट्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून बॅलन्समध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार सुरुवातीला आपण अगोदरचा असणारा जो काही बॅलन्स आहे वेगळ्या रेटचा तो इथं रेकॉर्ड करणार आहोत. 2000 त्याचा रेट असेल 4 रुपये आणि त्याची जी काही अमाऊंट आहे ती असणार आहे 8000 रुपये. म्हणून इथं आपण ती अमाऊंट लिहिली. आणि नवीन जी काही याच दिवसाला खरेदी झालेली अमाऊंट आहे, अमाऊंट म्हटल्यापेक्षा क्वांटिटीज आहेत त्या आहेत 250. त्यांचे जी काही रेट आहे त्याचा तो आहे 5 रुपये आणि अमाऊंट होते त्याची किती 1250 रुपये. 1250 रुपयांच्या जे काही अमाऊंट आहेत त्या या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेले आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं दुसऱ्या दिवसाचा हा जो काही आहे हा ट्रान्झॅक्शन आहे. हा दुसऱ्या दिवसाचा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी काय झालेला आहे रेकॉर्ड झालेला आहे. त्यानंतर आता तिसऱ्या दिवसाचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे किंवा तिसरा ट्रान्झॅक्शन जो पुढचा दिलेला आहे तो आहे फेब्रुवारी 5ला. मग आपण डेट लिहूयात 5/2/2012. 5/2/2012ला आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय. कसला ट्रान्झॅक्शन आहे आपलं तर इश्यूच आहे. 1000 युनिट्स या ठिकाणी काय केलेले आहेत इश्यू केलेले आहेत. म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये काही येणार नाही. इश्यूमध्ये करत असताना आपण 1000 युनिट्स पहिल्यांदा देऊ शकतो का फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या नियमानुसार याचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण 200 युनिट आपलं 2000 युनिट्स या ठिकाणी 4 रुपयाचे आहेत आणि खाली 250 जे आहेत ते 5 रुपयांचे आहेत. 2000 पैकी 1000 युनिट जे आहेत ते आपण इश्यू करू शकतो. म्हणून इश्यूमध्ये क्वांटिटीजमध्ये आपण लिहितोय 1000. जे इश्यू करणार आहोत त्याचा रेट जो आहे तो आहे 4 रुपये आणि 1000 युनिट्सची 4 रुपयानं जी काही अमाऊंट होते ती होती 4000 रुपये. म्हणून आपण अमाऊंटमध्ये 4000 रुपये रेकॉर्ड करतोय. त्यानंतर बॅलन्स आता आपल्याला काढायचं आहे. 4 रुपये रेट जे आहे त्याच्या 2000 क्वांटिटीज होत्या त्यातले 1000 क्वांटिटीज इश्यू केलेल्या आहेत. म्हणजेच 1000 क्वांटिटीज अजून काय आहेत 4 रुपयाच्या शिल्लक आहेत. बॅलन्समध्ये क्वांटिटीमध्ये आपण लिहितोय 1000. त्याचा जो काही रेट आहे तो लिहितोय 4000 आणि अमाऊंट त्याची होती 4000. इथं आपण अमाऊंट लिहिलेली आहे 4000. त्याच्याच खाली इथं आपण त्याच कॉलममध्ये काय करतोय रेकॉर्डिंग करतोय. उरलेला जी 250 क्वांटिटीज आहेत ज्याचा रेट 5 रुपये आहे ते अजून बॅलन्सलेस आहेत. म्हणून आपण त्याचंही इथं रेकॉर्डिंग करतोय. 250 रेट 5 रुपये आणि अमाऊंट जी आहे ती 1250 रुपये. अशा पद्धतीचं हे दुसऱ्या तारखेचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे. पुढील तारखेचं ट्रान्झॅक्शन करण्याच्या अगोदर तारीख वाईज या ठिकाणी आपण हे सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय. त्यानंतर पाच फेब्रुवारीचा ट्रान्झॅक्शन झाल्याच्या नंतर पुढचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आहे 10 फेब्रुवारीचा. म्हणून आपण इथं डेट पहिल्यांदा रेकॉर्ड करतोय 10/2/2012. 10/2/2012ला परचेसेस आहेत. किती युनिट परचेस केले आहेत 3000 युनिट परचेस केलेले आहेत 6 रुपयाचं एक याप्रमाणे. म्हणून आपण परचेसेसमध्ये क्वांटिटीजमध्ये लिहितोय 3000. रेटमध्ये ही परचेसेसमध्येच लिहितोय 6. परचेसेसची अमाऊंट जी आहे 3000 गुणिले 6 ती होते 18000. म्हणून 18000 आपण इथं रेकॉर्ड करतोय. सेल्समध्ये मात्र आता काही येणार नाही. आता आपण थेट जाणार आहोत ते बॅलन्समध्ये. बॅलन्समध्ये अगोदरच मागच्याच डेटला म्हणजे 5/12ला 1000 क्वांटिटीज 4 रुपयाच्या आणि 200 क्वांटिटीज 5 रुपयाच्या होत्या. त्या प्रथमतः रेकॉर्ड होईल आणि त्याच्यानंतर आत्ता
10 तारखेला नवीन परचेस केलेले 3000 क्वांटिटी ज्याचा रेट 6 रुपये, तिन्ही स्वतंत्र रेकॉर्ड होतील. म्हणून पहिल्यांदा इथं आपण रेकॉर्डिंग करतोय 1000 युनिट ज्याचा रेट 4 रुपये आहे आणि अमाऊंट जे आहे ती अमाऊंट आहे 4000. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतोय तो म्हणजे किंवा दुसरा बॅलन्स जो आहे तो आहे 250 क्वांटिटीज ज्याचा रेट आहे 5 रुपये आणि अमाऊंट आहे 1250 रुपये. आणि तिसरा जो आत्ता आपण खरेदी केलेली आहे 3000 क्वांटिटीज, त्या 3000 क्वांटिटीजचं बॅलन्स इथं आपण लिहितोय 3000, त्याचा रेट लिहितोय 6 रुपये आणि 3000 क्वांटिटीचे 6 रुपयाने येणारी अमाऊंट जी आहे ती आहे 18000, म्हणून आपण ती इथं रेकॉर्ड करतोय 18000. हे झालं बॅलन्सेस. 10 तारखेचे सर्व बॅलन्सेस या ठिकाणी हे झालेले आहेत, ते आपण इथपर्यंत घेतोय. हे झाले 10 तारखेचे ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर 10 तारखेनंतर 12 फेब्रुवारीला पुढील ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेले आहे. इश्यूज आहेत. 12 फेब्रुवारीला इश्यू केलेले आहेत 2000 नग. आता 2000 नग इश्यू करत असताना ते कशा पद्धतीनं करावे लागतील ते आपल्याला पाहायचं आहे, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूलनुसार जे नग प्रथमतः खरेदी केलेले आहेत ते प्रथमतः विकले पाहिजेत. इथं आपल्याकडं मागच्या तारखेला जर आपण बॅलन्स पाहिला तर 1000 क्वांटिटीज आहेत 4 रुपयाच्या, 250 क्वांटिटीज आहेत 5 रुपयाच्या आणि 3000 क्वांटिटीज ज्या आहेत त्या 6 रुपयाच्या आहेत. आपल्याला द्यायचे आहेत 2000 नग. आपण ते 2000 देऊ शकतो, परंतु प्रथमतः 4 रुपये रेटचे 1000 द्यावे लागतील, त्यानंतर 5 रुपये रेटचे 250 द्यावे लागतील आणि उरलेल्या ज्या 750 क्वांटिटीज असतील किंवा युनिट जे असतील ते 6 रुपये नगांचे आपल्याला इश्यू करावे लागतील. आणि त्याच पद्धतीनं या रूल्सनुसार इश्यू केले जातात. फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो पहिल्यांदा आलेला असेल तो पहिल्यांदा बाहेर जाईल. म्हणून इथं आपण तारीख लिहितोय 12/2/2012. परचेसच्या कॉलममध्ये इथं आपण काही घेणार नाहीत, डायरेक्ट इश्यूजमध्ये प्रथमतः 1000 क्वांटिटीज इश्यू करणार आहोत ज्याचा रेट आहे 4 रुपये आणि अमाऊंट होते 4000 रुपये. त्यानंतर दुसऱ्या क्वांटिटीज आहे 250 क्वांटिटी ज्याचा रेट आहे 5 रुपये, अमाऊंट होते 1250 रुपये. आणि तिसऱ्या क्वांटिटीज आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत 750 क्वांटिटीज, म्हणजेच 2000 नग पूर्ण करण्यासाठी अजून 750 क्वांटिटीज आवश्यक आहेत. त्या आपण या 3000 क्वांटिटीच्या आहेत 6 रुपये रेटच्या, त्या 6 रुपये रेटमधल्या आपण काय करणार आहोत, इश्यू करणार आहोत. म्हणून इथं रेट लिहिला आहे 600. 750 गुणिले 6 त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करतोय ते येते 4500 रुपये. म्हणून इथं आपण अमाऊंट लिहिली 4500. त्यानंतर आता बॅलन्स काढायचं आहे आपल्याला. 1/12/2012ला सुरुवातीला इथं आपण जर विचार केला तर 1000 क्वांटिटीच्या आहेत त्या गेलेल्या आहेत, 250 क्वांटिटी त्यासुद्धा आपण इश्यू केल्यात आणि या 3000 मधल्यासुद्धा 750 क्वांटिटीच्या आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. म्हणजेच बॅलन्समध्ये क्वांटिटीज यातल्या फक्त राहिलेल्या आहेत त्या 2250. 3000तून 750 गेले म्हणजे 2250 क्वांटिटीज राहिलेले आहेत. रेट त्याचा आहे 6 रुपये. 2250 गुणिले 6 याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर येतं 13500. 13500चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी येतं. म्हणजे 12 तारखेचा जो काही बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे तो आहे 2250 क्वांटिटीज आणि त्याचा रेट आहे 6 रुपये, अमाऊंट होते 13500. यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपण इथं घेणार आहोत. 12 तारखेनंतर आहे 2 मार्च, म्हणजेच 2/3/2012. 2/3/2012ला काय ट्रान्झॅक्शन प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे बघा. 2/3/2012ला इश्यू केलेले आहेत 500 क्वांटिटीज, 500 युनिट इश्यू केलेले आहेत. परचेसमध्ये पुन्हा इथं काही येणार नाही. सेल्समध्ये आपल्याकडं आता
सेल्स किंवा इश्यूजमध्ये या ठिकाणी आपण विचार करतोय मागच्या तारखेला 6 रुपये रेटचे 2250 नग शिल्लक आहेत, त्यातले आपल्याला इश्यू करायचे आहेत 500 क्वांटिटीज. आपण त्या सहजासहजी देऊ शकतो म्हणून इथं इश्यूज म्हणजे क्वांटिटीजमध्ये लिहितोय 500. रेट आहे त्याचा 6 रुपये. 500 क्वांटिटीजचे 6 रुपयांना अमाऊंटची होते ती 3000 रुपये. त्यानंतर आता उरलेल्या ज्या काही असतील त्या आपल्याला बॅलन्स काढायचे आहेत. 2250 मधून 500 क्वांटिटीज ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला उरतात 1750 म्हणून बॅलन्समध्ये आपण इथं क्वांटिटीज रेकॉर्ड करतोय 1750, ज्याचा रेट आहे 6 रुपये आणि बॅलन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करतोय 1750 गुणिले 6, तो येतोय 10,500. अमाऊंट येते 10,500. म्हणजेच या दिवसाचा बॅलन्स जो आहे तो काय झालेला आहे, क्लिअर कॅल्क्युलेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 2 मार्च नंतर 5 मार्च जे आहे त्या 5 मार्चला सुद्धा इश्यू ट्रान्झॅक्शन आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. 1000 युनिट्स जे आहेत ते आपण काय करतोय, इश्यू करतोय. मग 1000 युनिट इश्यू करत असताना आपल्याकडे तेवढा अगोदर बॅलन्स आहे का ते पाहिलं पाहिजे. बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे म्हणून देऊ शकतो. इथं आपण तारीख लिहितोय 5/3/2012. 5/3/2012 मध्ये पुन्हा इश्यूच्या कॉलममध्ये क्वांटिटीजमध्ये आपण लिहिणार आहोत 1000, कारण 1000 नग जे आहेत किंवा युनिट जे आहेत ते इश्यू केलेत. रेट आहे त्याचा 600 रुपये. 1000 गुणिले 6 अमाऊंट होते 6000 रुपये. ही 6000 रुपयाची अमाऊंट आपण इथं रेकॉर्ड केलेली आहे. आणि शेवटी आपल्याला काढायचं आहे तो म्हणजे बॅलन्स. 1750 आपल्याकडं क्वांटिटीज होत्या, त्यातले 1000 आपण काय केलेत, इश्यू केलेले आहेत. उरलेले जे आहेत ते आहेत 750 क्वांटिटीज, म्हणून आपण इथं बॅलन्सच्या क्वांटिटीजमध्ये लिहितोय 750. त्याचा रेट जो आहे तो लिहितोय 6 रुपये. 750 गुणिले 6 याचं कॅल्क्युलेशन आपण करतोय, ते येते 4500. म्हणून अमाऊंटच्या कॉलममध्ये ते लिहिलं आहे 4500. याही दिवसाचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो पूर्णपणे रेकॉर्ड झालेला आहे. 5/3च्या नंतर आपल्याला जो काही ट्रान्झॅक्शन जो दिलेला आहे तो आहे 15 मार्चचा. परचेस केलेले आहेत 2250 युनिट 5.50 रुपयानं. मग आता इथं आपण सुरुवातीला डेट लिहूयात 15/3/2012. परचेसेसचे युनिट जे आहे ते लिहूयात 2250. त्यानंतर त्याचा रेट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 5.50. 5.50 या ठिकाणी रेट लिहिल्यानंतर पुढं आपल्याला काय करायचं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण करतोय. 2250 गुणिले 5.50 ते येते 12,375. इथं रेकॉर्ड करतोय 12,375. त्यानंतर आता पुढं आपल्याला काय सेल्स या ठिकाणी काही दिलेल्या नाहीत, त्यामुळे सेल्सच्या कुठल्याही कॉलममध्ये काही येणार नाही. त्यानंतर आता काढायचं आहे बॅलन्स. अगोदरच्या तारखेला जो काही बॅलन्स शिल्लक आहे तो होता 750 क्वांटिटी 6 रुपये रेटचा. आत्ता जे खरेदी केलेत ते आहेत 5 रुपये 5.5 रुपये रेटचे, त्यामुळे दोन्ही स्वतंत्र रेकॉर्ड करावे लागतील. अगोदरचा बॅलन्स सुरुवातीला आपण घेऊया 750 क्वांटिटीज, त्याचा रेट आहे 6 रुपये. अमाऊंट होते 4500 रुपये. आणि 15 तारखेला खरेदी केलेल्या म्हणजे त्या दिवसाचा जो काही खरेदीचा आहे तो बॅलन्सला येईल 2250. त्याचा रेट आहे 5.50 आणि अमाऊंट आहे 12,375. अशा पद्धतीनं 15 तारखेचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपला रेकॉर्ड झालेला आहे. त्याचा बॅलन्स जो आहे तोही आपण काय केलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर आता शेवटचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 20 तारखेचा. 20 तारखेचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो रेकॉर्ड करत असताना आपल्याला इथं काय करायचं आहे, सुरुवातीला तारीख लिहायची 20/3/2012. 20/3/2012ला 1500 युनिट काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. त्यामुळं परचेस कॉलममध्ये त्याचा कुठलाही भाग येणार नाही, फक्त इश्यूमध्ये. इश्यूमध्ये देत असताना सुद्धा 1500 युनिट एकाच रेटच्या आपल्याकडे आहेत का, नसतील
तर फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूल्सनुसार पहिल्यांदा जी नग संख्या आपल्याकडे आहे ती आपण देणं गरजेचं असतं. इथं त्याच पद्धतीनं आपल्याला करावे लागणार आहे. 750 युनिटचे आहेत ते 6 रुपये रेटचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते आपल्याला 5.50 रुपये रेटचे द्यावे लागणार आहेत. म्हणून सेल्समध्ये सुरुवातीला आपण घेतोय 750, त्याचा रेट जो आहे तो लिहितोय 5.50 आणि अमाऊंट येते 4500. ते अमाऊंट लिहितोय 4500. आपल्याला टोटल 1500 युनिट जे आहेत ते काय करायचे, इश्यू करायचे. त्यातले 750 युनिट हे 6 रुपये रेटचे होते. उरलेले जे काही 750 युनिट असतील ते आता पुढच्या रेटचे, तर सुरुवातीला 6 रुपये रेटचा जो काही अमाऊंट आहे ते आपण घेतलेले आहेत. आता 5.50 रुपये रेटच्या ठिकाणी क्वांटिटी जे आहे ते इश्यू करतोय. 750 गुणिले 5.50 कॅल्क्युलेशन येते 4125. ते 4125 रुपयाचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आणि शेवटी आता आपण काय करतोय, बॅलन्स काढणार आहोत. बॅलन्स जो आहे तो किती निघतोय पहा. 750 क्वांटिटीज होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. आता 2250 मधल्या सुद्धा 750 क्वांटिटीज काय केल्यात, इश्यू केलेले आहेत. उरलेले जे आहेत तेवढा आपला काय असणार आहे, आता बॅलन्स असणार आहे. त्यामुळं तो किती बॅलन्स येतो तो कॅल्क्युलेट करूयात. 2250 वजा 750 अमाऊंट येते 1500, म्हणजेच 1500 क्वांटिटीज शिल्लक राहतात. रेट त्याचा जो आहे तो आहे 5.50. त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे 1500 गुणिले 5.50 ते येते 8250. 8250 रुपयांचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, शिल्लक राहिलेला आहे. आणि त्यालाच आता आपण काय म्हणणार आहोत, क्लोजिंग स्टॉक असं या ठिकाणी म्हणणार आहोत, कारण तो शेवटचा बॅलन्स आहे. अतिशय साध्या सोप्या सिंपल पद्धतीनं हा बॅलन्स जो आहे तो काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जात असतो. त्यामुळं त्यामध्ये काही अडचण येत नाही. जे काही बॅलन्स आपण काढलेले आहेत ते अतिशय सिंपल असे बॅलन्स या ठिकाणी आहेत. सुरुवातीला जे ट्रान्झॅक्शन आपल्याला परचेसेसमध्ये दिले जातात ते आपण परचेसेसमध्ये लिहितो, त्याचे रेट लिहितो आणि नंतर त्याचा बॅलन्स काढत असतो. परत नवीन ट्रान्झॅक्शन आल्यानंतर नवीन रेटचा जर असेल तर बॅलन्स काढताना पुन्हा नवीन रेटनंच त्या ठिकाणी बॅलन्ससुद्धा त्याचा काढला जात असतो. प्रत्येक डेट वाईज ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण रेकॉर्ड केलेलं आहे. आणि शेवटी जो काही बॅलन्स आहे, क्लोजिंग स्टॉकची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 1500 क्वांटिटीज. त्याचबरोबर 5.5 रुपये त्याचा रेट आणि 8250 रुपये ही क्लोजिंग स्टॉकची येणारी अमाऊंट. अशा पद्धतीनं आपण त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या रूलनुसार पहिल्यांदा येणारा जो काही माल आहे तो पहिल्यांदा आपण काय करत असतो, विकत असतो. आणि त्या पद्धतीनं सर्व रेकॉर्डिंग करून या ठिकाणी आपण क्लोजिंग स्टॉक जो आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे 8250. थँक्यू, धन्यवाद.